जे नोटिफिकेशन आलेले आहे IBचं त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो फटाफट. बरेच जण विचारत होते काय असतं काय नाही. आता हे सिक्युरिटी असिस्टंटचा ह्या पोस्ट आहेत सिक्युरिटी असिस्टंटच्या. ओके, बघा 2 मिनिट ध्यान द्या फटाफट. याच्यामध्ये काय होतं, हे IBच्या जागा आहे इंटेलिजंट ब्युरो. याच्यामध्ये जवळपास पगार पण खूप चांगला असतो. सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह एक्झामिनेशन 2025 स्टेट वाईज असते. म्हणजे तुम्हाला लोकल लँग्वेज येणं कंपल्सरी याच्यामध्ये. म्हणजे जसं की आता मराठी आपली मदर टंग, तर आपल्याला मराठी येणं कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये आता महाराष्ट्रामध्ये 2 भाग आहेत ॲक्च्युली. एक आहे मुंबईवाला, बरोबर. हायलायटर यायचं तर डायरेक्ट पेन आला. एक मुंबईवाला पार्ट आहे. मुंबईमध्ये तुम्हाला मराठी, कोकणी आणि अहिराणी ह्या 3 भाषा आल्या तरी चालतात. त्यानंतर दुसरा पार्ट होता नागपूरचा. नागपूरमध्ये मराठी, त्यानंतर पंजाबी, उर्दू, गोंडी आणि माडिया ह्या 4 लँग्वेज आल्या तरी चालतात. आता गोंडी, माडिया हा वाला जो पार्ट आहे ना, हा कशासाठी सांगा बरं. तर तिकडे गडचिरोली, चंद्रपूर वगैरे जो भाग आहे तिकडची मदर टंग त्या आहेत, म्हणून त्याच्यासाठी ह्या स्पेशली जागा असतात. त्यानंतर पणजी म्हणजे गोव्यातून पण तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुम्हाला गोवा आवडत असेल तर. ज्याला आवडतो त्याने तिथून पण फॉर्म भरू शकता, कारण तिथेही ऑप्शनल तुम्हाला काय मराठी आहे. आणि गोव्यामध्ये ज्या जागा आहेत त्या किती आहे बघा, 42 जागा टोटल आहे. नागपूरला टोटल जागा 32 आहे आणि मुंबईला किती आहे 266. ओके, पण ज्याला जे आवडेल त्याने तिथून फॉर्म, तुमच्याकडे 3 ऑप्शन आहे ह्या केसमध्ये, तुम्ही 3 ठिकाणी फॉर्म भरू शकता. पण परीक्षा कशी असते, 3 ठिकाणी एकदाच भरून फायदा होणार आहे का नाही. एकच ॲप्लिकेशन तुमचं व्हॅलिड असतं, तर 3 पैकी एका ठिकाणी कुठेही तुम्हाला प्रिफरन्स देता येईल. त्यानंतर बघा म्हणजे जे कामाचं आहे ते घेऊ आपण याच्यामध्ये. हे बाकीच्या काही स्टेटच्या लँग्वेजेस याच्यामध्ये दिलेल्या आहेत आपल्याला. आता हे बाकीच्या स्टेटच्या लँग्वेज आपल्याला काही घेणार नाही. टोटल 4987 वॅकन्सी याच्यामध्ये आहे. ओके, याचं पे स्केल जो आहे बघा, जनरल क्लासिफिकेशन आहे जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप C म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे. ग्रुप C म्हणजे ग्रेड क्लास 3 असतो. याच्यामध्ये नॉन गॅजेटेड नॉन मिनिस्टरियल हा पोस्ट आहे. याच्यामध्ये 21,700 ते 69,100 म्हणजे 21,700 बेसिक असतं. मग त्याला ॲड होऊन 50-60 हजाराच्या घरात पगार जातो. मिनिमम 1.5 तर होतच असतो, म्हणजे 35-40 हजार तर कुठंच गेला नाही ह्या केसमध्ये. ओके, आणि प्लस त्याला बघा आणखीन एक्स्ट्रा अलाउन्सेस पण याच्यामध्ये स्पेशल सिक्युरिटी अलाउन्सेस पण आहे. 20% आहे. किती टक्के आहे, 20% ऑफ बेसिक पे. म्हणजे याच्या 20% जर काढलं तर 4,000 रुपये हेच तुमचे ॲड होणार आहे. त्यानंतर PF असते, HRA असते, अजून DA असते, बरोबर. सगळं हा ॲड होत चालतं याच्यामध्ये टू अदर गव्हर्नमेंट्स. त्यानंतर कॅश कम्पेन्सेशन पण आहे. ड्युटी परफॉर्म इन हॉलिडे सब्जेक्ट टू द सेलिंग ऑफ 30 days. म्हणजे तुम्ही जर समजा रविवारी वगैरे काम केलं तर त्याचे पण तुम्हाला पैसे वेगळे भेटणार. त्यानंतर इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा, सगळ्यात महत्त्वाचं, याला फक्त 10वी पास लागतं किंवा इक्विवॅलंट. म्हणजे आता 10वीला इक्विवॅलंट काय, आपल्याकडे ITI आहे, बरोबर आहे का. मग ITI असेल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. म्हणजे तुम्ही ह्याच स्टेटचे रहिवासी आहे, म्हणजे फॉर्म भरतानाच तुम्हाला अपलोड करावं लागतं डोमेसाईल सर्टिफिकेट. तर नसेल तर ते काढून घ्यावं लागेल तुम्हाला. ओके, तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेट ऑफ दॅट स्टेट अगेन्स्ट विच द कॅन्डिडेट हॅज अप्लाइड. म्हणजे ज्या स्टेटमध्ये तुम्ही अप्लाय करणार आहे त्या स्टेटचं तुमच्याकडे डोमेसाईल असणं गरजेचं आहे. तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये तुम्हाला ते भेटतं. तुम्ही जर सेतू सुविधा वगैरे गेलं तर 2-3 दिवसात पण काढून भेटेल. आता काय म्हटलं, नॉलेज ऑफ एनी वन ऑफ द लँग्वेज डायलेक्ट मेन्शन इन द टेबल अबोव द अगेन्स्ट इच SIB. म्हणजे काय, तुम्हाला लँग्वेज आली पाहिजे त्या त्या स्टेटमध्ये जी जी लँग्वेज मेन्शन केलेली आहे ती. ओके, फील्ड एक्सपिरियन्स असेल तर फायदा आहे. डिझायरेबल म्हणजे कंपल्सरी नसतं.
असेल तुम्हाला इंटेलिजंट काही कामाचा, प्रायव्हेट इंटेलिजंटवाले पण असतात, जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल, पण नसला तरी चालतो. वय बघा 18 ते 27 आहे, हे ओपनच्या कॅटेगरीसाठी आहे. 18 ते किती आहे 27. ओबीसीला 3 वर्षाचं रिलॅक्सेशन असतं आणि SC ST ला 5 वर्षाचं असतं बघा. 5 वर्षाचं रिलॅक्सेशन SC ST आणि ओबीसीला 3 वर्ष, म्हणजे ओबीसी वाले 30 पर्यंत फॉर्म भरू शकतात आणि SC ST चे अजून 2 वर्ष वाढेल म्हणजे 32 पर्यंत. ओके. त्यानंतर जर समजा तुम्ही एक सर्व्हिसमॅन वगैरे असाल तर त्या केसमध्ये हे वय वाढून दिलेलं असतं, पण सध्या आपल्याकडे कोणी इथं नाही आहे त्याच्यामुळे याची काही गरज नाही. द एज लिमिट रिलॅक्सेशन अप टू द एज ऑफ 35 इयर्स फॉर अनरिझर्व कॅन्डिडेट अँड 38 ओबीसी अँड 40 फॉर SC ST इन केस ऑफ. आता जर लग्न झालेलं असेल आणि डायव्होर्स झाला असेल, विडो वुमेन असेल, डायव्होर्स त्यानंतर ज्युडिशियली सेपरेटेड म्हणजे भांडणं झालेलं असेल, तलाक घेतला असेल, तर अशा केसमध्ये हे तुमचं वय इथं काय केलेलं आहे वाढवलेलं आहे. ओके. पण आता मला वाटतं असं आपल्याकडे कोणी नाही. तलाक बी झाला असेल तर दोघात भांडणं होऊन 2 दिवस बोलत नसतील, फक्त 3ऱ्या दिवशी परत बोलायला लागते, तर आपल्याला याचं काही घेणं देणं नाही. त्यानंतर बघा याच्यात जास्त काही नाही आता पुढं, पण जे आहे ते आपण फटाफट घेऊन टाकू. जे कामाचं आहे ते हां हे महत्त्वाचं आहे. सिलेबस काय, बरेच जण तेच विचारतात, सर याच्यात अभ्यास होईल का, सिलेबस काय आहे. ओके. आता इथं काय म्हटलेलं आहे माहिती आहे का, जे लोक फिजिकल हँडिकॅप आहे, आता हे इंटेलिजन्सचं काम असल्यामुळं फिजिकल हँडिकॅपला समजा एखादा चोरबीर मागं लागला पाहता बी आलं पाहिजे ना, त्याला उचलून नेईल कोणतरी, एखादा आंधळ असेल त्याला काम करता येणार आहे का नाही, तर त्यांनी इथं दिलेलं आहे द पोस्ट ऑफ SA एक्झिक्युटिव्ह इज नॉट आयडेंटिफाईड सुटेबल फॉर एनी कॅटेगरी ऑफ पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज हेन्स दे नीड नॉट अप्लाय. तर त्यांनी अप्लाय करायचं नाही, कारण ह्याच्यामध्ये थोडंसं काम जे असतं ते जासूसी थोडक्यात, त्याच्यामुळं तुम्हाला इथं त्याच्यासाठी अलाउड करण्यात आलेलं नाही. आणि नंबर ऑफ वॅकन्सीज या टेंटेटिव्ह असतात. लास्ट डेट 17/8 आहे, शेवटच्या डेटपर्यंत फॉर्म भरायचा नाही. कारण याची वेबसाईट मी काल पाहिली तर IBPSने फॉर्म भरून घेतलेला नाही, दुसऱ्या वेबसाईटवरती भरलेले आहे. महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट का कुठली तरी एक वेबसाईट त्याच्यावरती फॉर्म आहे, तर ते वेबसाईट मोस्ट ऑफ द टाईम हँग होत असतात, म्हणून आधीच फॉर्म भरून टाकायचा, त्याची वाट बघायची नाही शेवटच्या दिवशी भरू हे करू ते करू. ओके. बाकी डिफेन्सवाले तर कोणी आहे नाही सध्या. वेटिंग लिस्ट पण याची असते, जर समजा मुलांनी सोडून दिला जॉब किंवा मुलं जॉईन झाले नाही, जसं आता SBIच्या एवढ्या मोठ्या जागा खाली आहेत, बरेच मुलं जॉईनच झाले नाही, मग अशा केसमध्ये वेटिंग लिस्ट काढतात. लँग्वेज दे शुड बी एबल टू रीड राईट स्पीक इन दॅट लँग्वेज म्हटले. आता हे काय, द पोस्ट इन्व्हॉल्व ऑल इंडिया ट्रान्सफर लायबिलिटी, पण तुम्हाला आता मराठी यायला पाहिजे असं म्हणणं आहे, तर तुम्ही दुसऱ्या राज्यात जाऊन काम करायची गरज आहे का, तर सुरुवातीला नसते, पण जेव्हा तुम्ही प्रमोशन होईल तुमचं त्यावेळेस मात्र तुम्हाला काय करावं लागतं, ट्रान्सफर सगळीकडे कुठेही होऊ शकते तुमची त्या केसमध्ये. ओके. आता बघा ह्या केसमध्ये हे महत्त्वाचं आहे सिलेबस काय, ऑनलाईन एक्झाम, ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, MCQ जसं आपण नोट्समध्ये सॉल्व करतो तेच, 5 पार्ट्समध्ये कंटेनिंग 20 क्वेश्चन 1 मार्क्स इच. त्यामध्ये जनरल अवेअरनेस आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, त्यानंतर न्यूमेरिकल, ॲनालिटिकल, लॉजिकल ॲबिलिटी अँड रिझनिंग, म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड इथं पण येणार आहे, काही भाग तुम्हाला इथं पण येईल, नंबर सिरीजवाला वगैरे 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 एक्स्ट्रा, म्हणजे दोन्हीकडे पण 2 क्वांट अँड रिझनिंग मिळून तुम्हाला किती मार्क्स याच्यामध्ये भेटणार आहे, 40 मार्क्स भेटणार आहे. त्यानंतर इंग्लिश लँग्वेज आहे, हे पण 20 मार्काचं आहे. आणि जनरल स्टडीज आहे, आता जनरल हे करंट अफेअर तुम्हाला एक वेळ येईल, पण जनरल स्टडीजमध्ये काय होतं, इतिहास भूगोल हे ते सायन्स वगैरे वगैरे भाग असतो, पण एक लक्ष द्या, आता होतं काय माहिती आहे का, हे इतिहास भूगोल कोणाचं परफेक्ट असतं, जे मुलं MPSC करतात बरोबर, राज्यसेवेची तयारी करतात त्या मुलांचं किती मार्काचं वेटेज आहे 20, पण त्यांचा आणि ह्या 3 विषयाचा 36चा आकडा असतो. आपला एकच विषयाचा आहे, त्यांचा किती विषयाचा आहे 3, म्हणून मागच्या वेळेस 5च मुलांनी फॉर्म भरला होता आणि 5च्या 5 थेरीमध्ये पास झाले होते.
त्याच्यामुळे तुम्ही हा फॉर्म भरायचा. तुम्हाला इकडं आउट ऑफ मार्क्स पडतात, इकडं आउट ऑफ मार्क्स पडतात. एखादा क्वेश्चन उगा MPSC बेस असेल तर एखादा जमणार नाही, पण तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम आउट ऑफ मार्क्स इथं पडणार आहे. आणि इथं तुम्ही जर करंट अफेअर रेग्युलर केलं तर डेफिनेटली 20 पैकी 10-15 मार्क पडणारच आहे. आणि MPSC वाल्याला इथं आउट ऑफ कधीच पडू शकत नाही, इथं तुम्हाला पडू शकते, कॉन्फिडेंटली सांगू शकतो आपण. जनरल स्टडीजमध्ये काय असतंय, कोणत्या तरी बादशाहच्या काळामध्ये, म्हणजे तो कधीचा असतो ते इसवी सन पूर्व, तंबाखू बंद केलेली असते. आता इथं आत्ता बंद केलेली माहीत नाही, आत्ता बंद केलेली माहिती आहे का आपल्याला, कोणी केली नाही. रोज तर खात्यात लोक, बंद तर केलेली आहे. मग त्या काळातली कोण लक्षात राहणार आहे, मग त्यांच्याही एवढं लक्षात राहत नाही, म्हणजे आउट ऑफ मार्क्स त्यांना पडणार आहेत का, नाही पडणार. मग आपल्यालाही थोडंफार लॉजिक लावलं, ऑप्शन इलिमिनेशन हे ते थोडंफार लॉजिक लावलं तर आपल्याला 20 पैकी 5-10 तर कसेही पडणारच आहे, कारण आपणही 10वी पास झालेलो आहे. तेवढं सायन्स आणि हा बेस 10वीचा आहे, त्यामुळं खूप डीपमध्ये विचारणार नाही, बेसिक पार्ट विचारतात. तर हे एक सिलेबस इथं कव्हर होतो. आणि निगेटिव्ह मार्किंग आहे आपलं ॲज इट इज. दुसरी गोष्ट, MPSC वाले ऑनलाईन परीक्षा यांनी घेणार आहेत, तर त्यांना ऑनलाईन जमतच नाही परीक्षा. तुम्हाला ह्या परीक्षा जे बँकिंगची तयारी करतात त्यांना ऑनलाईन परीक्षेचं खूप ज्ञान असतं. म्हणजे तुम्ही नवीन असताल, पण जे मुलं जुने असतील त्यांना तर सारख्या परीक्षा देऊन सराव झालेला असतो, त्यामुळे ते MPSC वाले माऊस धरायलाच 1 घंटा लावतात. मग अशा केसमध्ये काय होतं, तुम्हाला हे अटेम्प्ट, आणि इथं टाईम भरपूर आहे, 100 क्वेश्चनला 1 तास आहे. आता 100 क्वेश्चनला 1 तास बेसिक क्वेश्चन असल्यामुळे लवकर होतं. त्यानंतर टायर 2 जे आहे, म्हणजे ही पास झाल्यावर ही एक परीक्षा आहे, डिस्क्रिप्टिव्ह टाईप परीक्षा आहे. हिच्यामध्ये ट्रान्सलेशन ऑफ पॅसेज ऑफ 500 वर्ड्स फ्रॉम लोकल लँग्वेज टू डायलेक्ट टू द इंग्लिश अँड वाईस वर्सा. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, मराठीचं इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशचं काय करायचं आहे मराठीमध्ये, 500 शब्दाचा पॅसेज फक्त काय करायचं आहे, ट्रान्सलेट करायचं आहे. त्यानंतर याला हे फक्त क्वालिफाईंग असतं. आता हे 50 मार्क आहे आणि 1 तास याला दिलेला आहे, पण हे फक्त क्वालिफाईंग असतं. तुम्ही पुढे गेल्यावर तुम्हाला दिसेल आता हे. त्यानंतर इंटरव्ह्यू आहे 50 मार्काचा. इंटरव्ह्यू तुमचा किती मार्काचा आहे, 50 मार्काचा. आता हे परीक्षा सेंटर आहे, तर परीक्षा सेंटर बघा लातूर पण असेल आपलं, कुठे दिसतंय, महाराष्ट्र इथं आहे. हे बघा लातूर आहे, याला प्रिफरन्स दिलेले आहेत. लातूर तुम्ही देऊ शकता, लातूर देऊ शकता, नांदेड देऊ शकता, जवळ अजून पुणे आहे, बरोबर. सोलापूर आहे सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे पहिलं लातूर द्या, दुसरं सोलापूर, तिसरं नांदेड आणि चौथं कोणतं द्या, पुणे. प्रिफरन्स तुम्ही या पद्धतीने देऊ शकता याच्यामध्ये. बाकी और इसमें क्या था मैं बताता हूँ जो काम का है. पाच चॉईस आहे तुमच्या, 2 मिनिट थांबा. हे बघा सिलेक्शन याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी, द कॅन्डिडेट हॅज अपियर इन टायर 1 at one of the 5 center allotted to him her out of his her choice of cities. There will be negative marking 1 mark each wrong answer. No marks should be awarded for an unattempted question. The question mark and review आता याच्यामध्ये दिलेलं आहे पुढं. On the basis of performance, थांबा 1 मिनिट. आता इथं काय म्हटलं बघा, टायर 1 मध्ये जे मुलं क्वालिफाईड झाले, टायर 1 मध्ये जे मुलं क्वालिफाईड झाले त्याच्या 10 टाइम्स मुलं, टायर 1 मध्ये जे मुलं क्वालिफाईड झाले याच्या 10 टाइम्स मुलं टायर 2 ला बोलवले जाणार आहे. ओके, सब्जेक्ट टू द कंडिशन दॅट कॅन्डिडेट शुड हॅव स्कोर्ड मिनिमम कट ऑफ इन टायर 1. म्हणजे मिनिमम टायर 1 मध्ये कट ऑफ जो असेल प्रिस्क्राईब केलेला तो क्वालिफाईड तुम्ही केला, तेवढे मार्क्स तुम्हाला पडले की त्याच्या 10 टाइम्स मुलं टायर 2 ला बोलवले जाणार आहे. त्यानंतर काय म्हटलं, आता हे जे कट ऑफ जो आहे टायर 1चा हा एक्झामवरती असतो. म्हणजे किती मुलांना पेपर सोपा जर पेपर निघाला आणि लय मोठे मुलांना चांगले मार्क्स पडले तर कट ऑफ वाढू पण शकतो. पेपर खूप डिफिकल्ट निघाला तर कट ऑफ काय होऊ शकतो, कमी पण होऊ शकतो. त्याच्यामुळे तो टायर 2 जे आहे ना, तुम्हाला मी आधी सांगितलं टायर 2 जी एक्झाम आहे म्हणजे जे ट्रान्सफर करायचं आहे तुम्हाला, ट्रान्सलेट फक्त, हे क्वालिफाईंग नेचर आहे. क्वालिफाईंग नेचर म्हणजे फायनल सिलेक्शनसाठी त्याचे मार्क्स काउंट केले जाणार नाही, त्यात फक्त तुम्हाला पास व्हायचं आहे. द क्वालिफाईंग मार्क्स इन टायर 2 इज 20 आउट ऑफ 50. म्हणजे 50 मार्कापैकी तुम्हाला फक्त किती मार्क घ्यायचे, इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू काय करायचं आहे इंग्लिश.
त्यात किती मार्क आले पाहिजे? 20. इकडं 25 तिकडं 25. आता इंग्लिश टू मराठी तर आलं पाहिजे, मराठी टू इंग्लिश समजा थोडंफार 19-20 झालं तर, बरोबर का? मग एवढं तुम्हाला 50 पैकी फक्त 20 मार्क घ्यायचे. त्यानंतर हे फक्त क्वालिफाईंग आहे, म्हणजे एखाद्याला 50 बी पडले तर काही फायदा होणार आहे का? नाही. फक्त तुमचे जे फायनल सिलेक्शन राहणार आहे ऑन द बेसिस ऑफ देअर परफॉर्मन्स नॉर्मलायझेशन ऑफ द मार्क इन टायर 1 कॅन्डिडेट वुड बी शॉर्टलिस्टेड टायर 3 फॉर इंटरव्ह्यू ॲट 5 टाइम्स द नंबर ऑफ वॅकन्सीज. म्हणजे जेवढ्या आता 5,000 वॅकन्सी आहे, 5,000 अप्रॉक्सिमेटली, त्याच्या 5 टाइम्स म्हणजे इंटरव्ह्यू किती लोकांचे घेणार ते? 25,000. म्हणजे तुमच्यासाठी इंटरव्ह्यूमध्ये जर चांगला परफॉर्मन्स केला तुम्ही तर गोल्डन ऑपॉर्च्युनिटी राहणार आहे सिलेक्शनची. कारण इंटरव्ह्यू 50 मार्काचा आहे, थेरी किती मार्काची आहे? 100. आता हे 100 आणि हे 50 याचं मेरिट लागणार फायनल पुन्हा. मग त्यामुळे इंटरव्ह्यू पण तुम्हाला प्रॉपरली देता आला पाहिजे. आता इथं काय म्हटलेलं बा, 5 टाइम्स द नंबर ऑफ वॅकन्सीज सब्जेक्ट टू द कॅन्डिडेट condition that the candidate secure minimum qualifying marks 20 out of 15 टायर 2 एक्झाम. म्हणजे टायर 2 मध्ये जर 20 पडले असेल तर त्यालाच ते पुढं काय करणार? इंटरव्ह्यूला बोलवणार लास्ट राऊंडमध्ये. तिथं जर समजा एखाद्याला प्री एक्झाममध्ये 100 पैकी 100 आले प्रीमध्ये, म्हणजे टायर 1 मध्ये, आणि टायर 2 मध्ये त्याला 10 मार्क आले, त्याला बोलवणार आहे का इंटरव्ह्यूला? नाही. त्याला मिनिमम तिथं मार्क 20 घ्यावेच लागेल. त्यानंतर टायर 1 आणि टायर 3 जे आहे याला कंबाईन करणार आणि मग फायनल मेरिट लिस्ट लावणार. ओके. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला याच्या अंतर्गत काय भेटणार? पोस्टिंग भेटणार. त्यानंतर फायनल सिलेक्शन द पोस्ट वुड बी फर्दर टू सब्जेक्ट टू द सक्सेसफुल कंप्लिशन ऑफ कॅरेक्टर अटेन्सिडंट व्हेरिफिकेशन फॉलोड बाय मेडिकल एक्झामिनेशन. म्हणजे तुमचं कॅरेक्टर चेक केलं जातं प्रॉपर आहे की नाही, सगळीकडून व्हेरिफिकेशन होतं आणि त्याच्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होतं आणि मग तुमचं फायनल सिलेक्शन होतं. मग आता ठीक है, अब इसके आगे फॉर्म लास्ट तारीख 17 तारीख आहे. 17 तारखेनंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. बाकी याच्यामध्ये काही कामाचं आहे का तर बघतो 2 मिनिटांमध्ये फक्त. हो रहा है नहीं हो रहा है? 17 तारीख लास्ट आहे, त्याच्या आधी फॉर्म भरून घ्या. मला वाटतं 550 फीस आहे आणि SC ST ला कमी असेल. त्याच्यानंतर 2 मिनट रुको, बस 2 मिनट में ख़त्म कर देता हूँ. एग्जामिनेशन फी 100 रुपीज and recruitment processing charges 550 paid under the examination म्हटलं. बाकी कुछ है ना इसमें, एवढंच होतं याच्यामध्ये. ओके.